भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्याने संगमनेरात संताप, तर राहुल गांधी समर्थक संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. विवादास्पद वक्तव्याचा दाखला देत पुरस्काराचा पुनर्विचार करण्याची राष्ट्रपतींकडे केली मागणी. बघा सविस्तर निवेदन पेपर. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर असताना महाराष्ट्रातील थोर महापुरुष आणि राज्याच्या अस्मितेबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यांमुळे त्यांना हा पुरस्कार देणे म्हणजे जनतेचा अवमान आहे, अशी भूमिका घेत राहुल गांधी समर्थक संघ टीम RGSS महाराष्ट्राच्या वतीने संगमनेर उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महापुरुषांचा अवमान केल्याचा निवेदनात उल्लेख. प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कोश्यारी यांच्या विविध वक्तव्यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवराय जुन्या काळाचे आदर्श आहेत असे म्हणून महाराजांच्या कर्तृत्वाचा अनादर केल्याचा आरोप, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले थोर समाजसुधारकांच्या बालविवाहाबाबत केलेली असंवेदनशील टिप्पणी, राजस्थान आणि गुजरातच्या लोकांशिवाय मुंबईत पैसा उरणार नाही असे विधान करून मराठी माणसाच्या अस्मितेला दिलेली ठेच. निवेदनात म्हटले आहे की पद्मभूषण हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार देताना संबंधित व्यक्तीचा सार्वजनिक आचारधर्म आणि समाजावर होणारा परिणाम याचा विचार होणे आवश्यक आहे. कोश्यारी यांच्या विधानांमुळे जनआक्रोश निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी राष्ट्रपती महोदयांनी याचा गांभीर्याने पुनर्विचार करावा अशी शिफारस करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हे निवेदन देताना राहुल गांधी समर्थक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राम अरगडे, अमोल शेलकर, सतीश खताळ, अरुण चव्हाण, रवींद्र हासे, शंतनू भालेकर, मोहसिन शेख, प्रकाश कडलग आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे पुरस्कार जाहीर झाला असला तरी तो अद्याप प्रदान करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून केंद्र सरकारने आणि राष्ट्रपतींनी या निर्णयाचा फेरविचार करावा, हीच आमची मागणी आहे, असे आवाहन प्रतिनिधी राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र यांनी केले आहे. आज आम्ही RGSS राहुल गांधी समर्थक संघामार्फत माननीय प्रांताधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं. त्या निवेदनाचा विषय असा आहे की भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु त्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना, संविधानिक पदावर असताना ज्या महापुरुषांनी हे राज्य घडवलं, राष्ट्र घडवलं, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरले, त्या माणसाला पद्मभूषण देताना फेरविचार करावा याबाबत तुम्ही शिफारस राष्ट्रपतींना करा, असं निवेदन आम्ही प्रांताधिकाऱ्यांना दिलंय आणि त्यांनी ते लवकरात लवकर त्यांना शिफारस पाठवावी ही विनंती. आम्ही त्यांना पद्मभूषण मिळू देणार नाही, त्यासाठी आम्ही लढणार.